नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. या निवडणुका ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता आहे. मुदत संपलेल्या रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने मुदत संपलेल्या आणि आगामी काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या अंतिम मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. राज्यातील जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नवीन निर्मिती झालेल्या आणि चुकीची प्रभाग रचना तसेच इतर कारणांमुळे निवडणुका होऊ न शकलेल्या 1588 ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशानुसार 9 जुलै रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 9 ते 15 जुलैपर्यंत यावर हरकती आणि सूचना दाखल करता येतील. 19 जुलैला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. यात रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला, सांस्कृतिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने चिर्ले येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजप महिला मोर्चाच्या उरण तालुका सरचिटणीस वर्षा प्रेमकुमार घरत, भाजप उरण तालुका चिटणीस राजन घरत, विनोद मडवी, सुभाष घरत, आरती मडवी, हेमलता ठाकूर, ज्योत्स्ना माळी, संचित ठाकूर, शिक्षक दीपक पाटील हजर होते. वर्षा घरत यांनी आपले विचार मांडताना सांगितले की आपण या समाजात काम करत असताना आपल्या कमाईमधून काहीतरी भाग आपण समाज उपयोगी कार्यासाठी लावला पाहिजे. या शाळेतील विद्यार्थी अभ्यासाप्रमाणे क्रीडा क्षेत्रात सुद्धा चांगले तालुका स्तरावर नाव कमावतात याचा मला अभिमान आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना काहीही शिक्षणासंदर्भात मदत लागल्यास आमच्या परीने जी मदत करणे शक्य होईल ती मदत करण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल असे आश्वासित केले. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांचा सन्मान केला आहे. या योजनेची अंमलबजावणी गतिमान पद्धतीने महापालिका क्षेत्रातील महिलांसाठी व्हावी म्हणून पनवेल महापालिकेच्या वतीने स्वतंत्र कक्षाची आणि सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे यांनी आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे. योजना गतिमान पद्धतीने राबवून शासनाचे धोरण सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळे नागरिक यासाठी आपल्या महापालिकेला मदत करतील असेही त्यांनी या पत्रकामध्ये म्हटले आहे. वयोगट 21 ते 60 यामधील महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन आपण आपला विकास साधावा अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो. ही बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग आणि दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक क्षमतेनुसार सहाय्यक साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. निकषाप्रमाणे लाभार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासून पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हा समाज कल्याण विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. याकरिता घरोघरी जाऊन आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या पात्रतेनुसार समाज कल्याण विभागामार्फत कमाल 3000 रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे. नवी मुंबई पोलीस शिपाई संवर्गातील 185 पदांसाठीची भरती प्रक्रियेचा दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा येत्या रविवारी 7 जुलैला नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये होणार आहे. सकाळी 9:30 ते 10:30 या दरम्यान ही परीक्षा होणार असली तरी पात्र उमेदवारांनी परीक्षा केंद्रांवर सकाळी 7 वाजता उपस्थित राहण्याची सूचना नवी मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आली आहे. या लेखी परीक्षा केंद्राच्या आत आणि बाहेर CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून उमेदवारांवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.
नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई या 185 पदांसाठीची भरती प्रक्रियेसाठी तब्बल 5,984 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। मैदानी चाचणीप्रमाणे लेखी परीक्षेवेळी उमेदवारांसाठी मोफत अल्पोपहाराची खाद्यगृहाचे स्टॉल पोलीस विभाग आणि सेवाभावी संस्थांकडून उभारले जाणार आहेत। बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांना रविवारी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी पनवेल, मानसरोवर आणि वाशी रेल्वे स्थानकातून शासकीय वाहनांची सोय नवी मुंबई पोलिसांनी केली आहे। वारंवार कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित होणारा वीज पुरवठा, स्थानिक वीज वितरण प्रणालीतील त्रुटी तसेच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मनमानी विरोधात खोपोलीत जनभावना अत्यंत संतप्त आहे। 2 दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत वीज वितरण कंपनी खोपोली कार्यालयात धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून धरणे आंदोलन केले होते। तरीही कोणताही ठोस बदल होत नसल्याने वीज वितरण विरोधात आता शहरातील सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत। माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर यांच्या नेतृत्वाखाली लोहाणा सभागृहात सर्वपक्षीय नेते पदाधिकाऱ्यांनी बैठक झाली। यात खोपोलीतील वीज वितरणमधील तांत्रिक त्रुटी, वारंवार होत असलेला खंडित वीज पुरवठा आणि त्यामागील वास्तविक कारणे, यंत्रणेत सतत होत असलेला बिघाड, प्रस्तावित भुयारी वीज जोडणी यंत्रणा प्रकल्प याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांचे आरोग्य, शिक्षण या विषयांना सर्वाधिक प्राधान्य राहिले आहे। या अनुषंगाने आयुक्तांनी वाशी सेक्टर 16 येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक 28 मध्ये अचानक भेट देत तेथील कामकाजाची आणि सेवांची पाहणी करून शाळा व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले। शाळेतील अंतर्गत स्वच्छतेवर नाराजी व्यक्त करत शाळेपासूनच विद्यार्थ्यांवर स्वच्छतेचे संस्कार होत असल्याने शाळेची अंतर्गत स्वच्छता आणि परिसर स्वच्छ असणे ही शिक्षकांची जबाबदारी असल्याचे सांगत यामध्ये त्वरित सुधारणा करण्याचे निर्देश दिले। काही वर्गांमध्ये तसेच गच्चीवर टाकाऊ सामान तसेच बेंचेस कसेही टाकून ठेवण्याचे निदर्शनास आले। त्यांची विल्हेवाट लावून अथवा योग्य प्रकारे व्यवस्थित ठेवून नीटनेटकेपणा राहील याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले। शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी तहसीलदारांनी गावोगावी दाखले देणारी शिबिर भरवण्याची मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केली आहे। यासाठी या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। यावेळी जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील, उषाताई म्हात्रे, छाया मळवी, मीरा घरत, रजनी पाटील, पल्लवी भोई, कुंदा पाटील, सीमा कांबळे आदी उपस्थित होत्या। सध्या मान्सूनने देश व्यापला असला तरी कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस हजेरी लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रात देखील अशीच स्थिती आहे। दरम्यान ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून 10 जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे। हवामान तज्ज्ञ माणिकराव खोळे यांनी सांगितले की महाराष्ट्रात मराठवाडा वगळता आजपासून पुढील 6 दिवस म्हणजे 10 जुलैपर्यंत MJO आणि मान्सूनच्या तसेच तटीय अशा दोन्ही आसामुळे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। कोकणातून सह्याद्रीच्या वर सरकलेल्या मान्सूनची घाटमाथ्यावर सक्रियता वाढली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात आवक वाढून जलसाठवण टक्केवारीच्या मापनास सुरुवात होऊ शकते, अशी ही माहिती खोळे यांनी दिली आहे। रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून जेतेपद पटकावले। या विश्वविजेत्या संघाचे स्वागत करण्यासाठी मुंबईसह विविध भागांतून असंख्य क्रिकेटप्रेमी उपस्थित होते। तर BCCIचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, खजिनदार आशिष शेलार यांच्यासह मान्यवरही हजर होते। विजयी मिरवणुकीनंतर BCCIकडून तब्बल 125 कोटी रुपयांचे बक्षीस देऊन विजेत्या संघाला गौरवण्यात
करण्यात आले। विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने सर्व चाहत्यांना वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता। यावेळी चॅम्पियन संघाची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी क्रिकेटच्या पंढरीत मोठ्या संख्येने हजेरी लावली होती।